सो एनी इश्यूज, डाउट्स याच्यात नाही. चला नेक्स्ट हेडिंग, मोर अबाउट पॉइंटर्स. आता मोर अबाउट पॉइंटर्स म्हणजे काय, तर विल बी वर्किंग ऑन वन व्हेरी इंटरेस्टिंग आस्पेक्ट बिफोर मूव्हिंग इन टू द लिंक लिस्ट, that is we need to handle the void pointers, right? So heading the void pointers, void pointers, right? Chalo, we'll go with need काय void pointers है. Everything we are learning through need based execution, right? So let us try to understand this. Suppose I'm going with integer a is equal to 100, or let us say like some more value I'm giving it 1654, right? Okay, something like this. And then I will declare one more pointer, character star cptr, बरोबर. ओके, आणि मी करतोय cptr is equal to address of a. पहिल्यांदा असं काहीतरी करतोय उलट पालट आपण. का मी याला उलट पालट म्हणतो? कॅन समबडी कोट ऑन दिस? हा, इंटिजरचा ऍड्रेस कुठल्या पॉइंटर मध्ये मूव्ह केला? हा, सीपीटीआर कसला पॉइंटर आहे? कॅरेक्टर. कॅरेक्टर याच्या आधी इंटिजरचा पॉइंटर इंटिजरचा ऍड्रेस इंटिजरच्या पॉइंटर मध्ये, कॅरेक्टर का ऍड्रेस कॅरेक्टर पॉइंटर, फ्लोट ऍड्रेस फ्लोट पॉइंट. पहिल्यांदा मिसमॅच करून बघतोय आपण की इंटिजरचा ऍड्रेस मी कशात मूव्ह केला? कॅरेक्टर पॉइंटर मध्ये, राईट? ओके, लेट अस सी व्हॉट कंपायलर सेज अगेन्स्ट दिस, राईट? जस्ट अ मिनिट. हा, सो इट गोज ऑन सेइंग व्हॉट? cptr हा काय म्हणतोय? कॅनॉट कन्वर्ट इंटिजर पॉइंटर टू व्हॉट? कॅरेक्टर पॉइंटर, राईट? ओके, जस्ट अ मिनिट. मी हाच सेव्ह ॲज करतोय a64.c. अजून हा वेगळा एरर देणार आहे. प्लीज, एरर नाही देणार, तो वेगळी वॉर्निंग देणार आहे. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दॅट फर्स्ट. ओके, याच्यात मला हा काढायचा आहे. Just don't want to have this iOS stream, right? Okay, so वॉर्निंग बघा काय म्हणतोय? सस्पिशियस पॉइंटर कन्वर्जन, राईट? एरर दिली नाहीये सी कंपायलरनी इकडं. C++ कंपायलर थोडा स्मार्टर आहे, तो तुम्हाला असे उलटे पालटे असाइनमेंट करण्यापासून थांबवतोय. पण सी कंपायलर म्हणतोय ठीक आहे, पॉइंटर आहे, त्याचं काम आहे काय? होल्ड करणं ऍड्रेस. सो त्याच्यात तुम्ही ऍड्रेस मूव्ह केलाय, बट दिस पर्टिक्युलर मुवमेंट इज सस्पिशियस. व्हॉट यू मीन बाय सस्पिशियस ऍक्टिव्हिटी? हा, म्हणजे काहीतरी लोचा होणार आहे, फिक्स आहे, राईट? ओके, सो सस्पिशियस म्हणजे काय की इंटीजरचा ऍड्रेस तुम्ही कुठल्या पॉइंटर मध्ये मूव्ह करताय? कैरेक्टरच्या. कैरेक्टर का पॉइंटर जब उसका वैल्यू आप लेंगे तो कितने बाइट का वैल्यू देगा आपको? 1 बाइट. वेरी ट्रू. इंटीजर पॉइंटर 2 बाइट का वैल्यू उठा के देने वाला है, राइट? सो जब आप इसको यूज करोगे, ठीक है, ह्याला आपण इंजिनियर्स आर ऑलवेज इग्नोरिंग द वॉर्निंग, सो लेट्स बी एन इंजिनियर. मी ही वॉर्निंग इग्नोर करतो आणि ह्या कॅरेक्टरनी पॉइंट केलेला व्हॅल्यू मी प्रिंट करतो. सो आई विल गो विथ प्रिंट एफ एंड यहाँ पे लिखेंगे वैल्यू ऑफ ए इज, एंड करेंगे %d एंड स्टार cptr. बरोबर की नाही? डू यू अग्री की cptr नी व्हॅल्यू आपण अशीच प्रिंट करणार? ओके, cptr में क्या है? एड्रेस ऑफ ए. सो वैल्यू एट एड्रेस ऑफ ए, तो वहां का वैल्यू हम लोगों को एक्सपेक्टेड है 1654, ऐसा कुछ वैल्यू है. सो लेट्स सी. वॉर्निंग देतोय तो सस्पिशियस पॉइंटर कन्वर्जन, तरी सुद्धा मी म्हणतोय नाही, रन करतो बिंदास. मग तो म्हणतो, मी म्हणत होतो तुला की पुढे जाऊन वाट लागणार आहे कोडची. समझ पाने? ओके, सो हे जे पॉइंटर से मिसमैच है, राइट, मिसमैच है, वो हम लोगों को नहीं करना है. बिकॉज व्हाट इज हैपेंड इज, इकडे प्रॉब्लेम काय झालाय? हा, इंटिजरची व्हॅल्यू काय घेतली होती? 16 काहीतरी होती, 54 समथिंग, राईट? ओके, ही व्हॅल्यू 8 बिट मध्ये मावेल का?
हा 8 बिटची रेंज काय? असं बघितलेलं आठवतंय का? ओके, हा 2⁸ इज इक्वल टू 256 ही रेंज आहे. ही व्हॅल्यू याच्यात बसतच नाही, राईट. ओके, मग कॅरेक्टर पॉइंटरनी येणारी व्हॅल्यू ही नेहमी किती बाईटची असते? 1 बाईट. म्हणजे 8 बिट मध्ये जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू उचलून आणली आणि ती व्हॅल्यू त्यातली काय मिळाली त्याला? 118, राईट. ओके, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे त्याचा जो बीट पॅटर्न होईल, जो काही बीट पॅटर्न, दॅट इज सर्टनली नॉट एबल टू गेट फिक्स्ड इन टू व्हॉट? 8 बीट. हा 8 बीट पेक्षा मोठा असणार आहे. डू यू अग्री ऑन दिस? या व्हॅल्यूची बायनरी, ह्या व्हॅल्यूची बायनरी 8 बीट पेक्षा मोठी असेल का? येस, कारण 8 बीटची रेंज इज व्हॉट? 256 पर्यंतच होऊ शकतं. मग ह्या व्हॅल्यूचा बायनरी जो काही असेल असा पूर्ण स्टोअर झाला आणि तुम्ही फक्त 8 बीटची व्हॅल्यू उचलून आणली, ती दिसली व्हॉट? 118. सो इंटर पॉइंटर कन्व्हर्जन्स आहेत, दोज आर ऑलवेज व्हॉट? सस्पिशियस. ते तुम्हाला करायचे नाहीत, राईट. ओके, मग कॅरेक्टरचा जर व्हॅल्यू ऍड्रेस जर स्टोअर करायचा असेल तर यू शुड टेक पॉइंटर ॲज व्हॉट? कॅरेक्टर. इंटिजर व्हॅल्यू, हा इंटिजर. अँड फ्लोट का पॉइंटर? फ्लोट पॉइंटर, राईट. मिसमॅच आपण करणार नाही. मग ह्या केसमध्ये प्रोग्रामर इज थिंकिंग अँड आस्किंग टू डेनिस रिची दॅट असा काही पॉइंटर आहे का की जो कोणाचाही ऍड्रेस होल्ड करू शकेल? अँड डेनिस रिची सेज येस, अँड फॉर दॅट पर्पज यू शुड यूज void pointers. खूप फ्लेक्झिबल पॉइंटर, असा जबरदस्त पॉइंटर की कोणाची ऍड्रेस होल्ड करू शकतो विदाउट हॅव्हिंग और विदाउट जनरेटिंग एनी काइंड ऑफ वॉर्निंग ॲज व्हॉट? सस्पिशियस पॉइंटर कन्व्हर्जन, राईट. ओके, सो लेट मी शो यू. आता हा जो प्रॉब्लेम आहे, सो इफ आय गो विथ ह्या कॅरेक्टर्सच्या ऐवजी मी लिहिलं void स्टार VPTR. void पॉइंटर इंडिकेट करायला तो व्ही लिहिलाय, बाकी काहीच नाही, राईट. ओके, नाउ आय एम नॉट युझिंग दिस. ही जी लाईन आहे ती मी काढून टाकतो. आता बघा, इथं मला CPTR चा VPTR करायचा, राईट. ओके, राईट. आता बघा, सस्पिशियस पॉइंटर कन्व्हर्जनचा एरर आहे का? सॉरी, वॉर्निंग आहे का? नाही. तो काय म्हणतोय? VPTR ला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली पण ती अजून युज केलेली नाही. दॅट इज फाईन, राईट. सो VPTR ऐसा पॉइंटर है, जबरदस्त पॉइंटर की जो कोणाचाही ऍड्रेस होल्ड करू शकेल. प्लीज ऑब्जर्व नाउ. आय विल गो विथ कॅरेक्टर स्टार कैरेक्टर CH इज इक्वल टू A. हाँ, सो आगे जाके मैं ऐसे भी कर सकता हूँ, VPTR इज इक्वल टू एड्रेस ऑफ CH, राइट. ओके, राइट. एंड दूसरा, इट कैन गो ऑन होल्डिंग द वैल्यूज ऑफ फ्लोट्स आल्सो. फ्लोट F इज इक्वल टू 1.23, राइट. ओके, आणि VPTR इज इक्वल टू एम्परसेंड ऑफ F, राइट. सो ये ऐसा पॉइंटर है दैट कैन गो ऑन होल्डिंग ऍड्रेस ऑफ एनीथिंग. मग तो प्रायमरी डेटा टाईप असू द्या नाहीतर सेकंडरी डेटा टाईप, कोणाचाही ऍड्रेस होल्ड. सो दिस इज द मोस्ट फ्लेक्झिबल पॉइंटर यू गेट इन व्हॉट? C अँड C++. पण आता डू यू अग्री की हा वॉइड पॉइंटर आहे? वॉइड या शब्दाचा अर्थ काय? हा नल अँड वॉइड, म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही समजा, राईट. ओके, तर ज्यावेळेस हा असा पॉइंटर आहे की जो फ्लेक्झिबल आहे, कोणाचाही ऍड्रेस काय करू शकतो? होल्ड करू शकतो. पण मी ज्यावेळेस तो यूज करणार आहे त्यावेळेस आय मस्ट टेल इट टू द सिस्टम दॅट आय वॉन्ट टू कॅप्चर व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू? इंटिजर काइंड ऑफ व्हॅल्यू. आय वॉन्ट टू कॅप्चर कॅरेक्टर का व्हॅल्यू, आय वॉन्ट टू कॅप्चर थ्रू फ्लोट व्हॅल्यू, राईट. मग हा यूज करताना तुम्हाला एक एरर येणार आहे, प्लीज ऑब्झर्व. सो मी आता ह्या लाईन्स कमेंट करतोय बघा, आणि हा वॉइड पॉइंटर यूज करताना मी असा यूज करतोय, व्हॅल्यू ऑफ A इज, और व्हॅल्यू इज लिहू फक्त, आणि %D, आणि मी आता लिहितोय स्टार VPTR, बरोबर की नाही? आणि आता बघा, आता मला एरर आली काय? नॉट अन अलाउड टाईप.
मग मी विचार करतो, मग मला आधी कशाला तू व्हॅल्यू त्याच्यात मूव्ह करू दिली? जर आता मला त्याची व्हॅल्यू देणार नसेल तर वाय यू अलाउड मी टू मूव्ह द ऍड्रेस इन टू दिस? सो फ्रॉम डेनिस रिची द आन्सर इज, हा वॉइड पॉइंटर हा फ्लेक्झिबल पॉइंटर आहे. तो कोणाचाही काय होल्ड करू शकतो, ऍड्रेस होल्ड करू शकतो. त्यामुळे त्याला जेव्हा वापरायचं आहे तर यू नीड टू टाईप कास्ट इट टू अप्रोप्रिएट टाईप. इथं आता 2-4 नवीन वर्ड आले. टाईप कास्ट हा नवीन वर्ड आला, टू अप्रोप्रिएट टाईप. राईट. सो टाईप कास्ट म्हणजे काय तो आपण बघू आणि या प्रोग्राम मध्ये पुन्हा येऊ. सो एक नवीन कॉन्सेप्ट आला इकडं, टाईप कास्टिंग. खूप ठिकाणी डेटा स्ट्रक्चरच्या कोडमध्ये तुम्ही हे वापरणार आहे. व्हॉट डू यू मीन बाय वर्ड कास्टिंग इन रिअल वर्ल्ड? रिअल वर्ल्ड मध्ये कास्टिंग कुठं ऐकलेला आहे हा वर्ड? कुठं ऐकला? नाही नाही नाही, ते तर लय टेक्निकल झालं. मी आपलं हा हा फिल्म्स मध्ये कास्टिंग नाही का, समबडी इज कास्टिंग द रोल ऑफ समबडी, कास्ट नाही का. सो ऍक्टर अँड ऍक्ट्रेसेस आर कास्टिंग द रोल ऑफ व्हॉट, समबडी. राईट. सो टाइप कास्टिंग कम्स इन फ्रॉम दॅट डोमेन, की एखादा एंटिटी हा, सपोज हा ऍक्टर एखादा रोल जर प्ले करत असेल, राईट. सो इज इट फॉर लाईफ टाइम और इज इट फॉर ओनली दॅट पर्टिक्युलर मूवी और ड्रामा? राईट. मग ती ऍक्टिव्हिटी टेम्पररी आहे की परमनंट है? टेम्पररी. आर यू गेटिंग दिस? ओके. सो टाइप कास्टिंग से आप किसी वेरिएबल का टाइप फॉर अ टाइम बीइंग चेंज कर सकते हो. आई रिपीट, टाइप कास्टिंग से you can ask certain variable to play the different role. Right. For example, right now I have typecasted myself into C++ trainer. 11 वाजता माझा जावाचं सेशन चालू होणार आहे. तिकडे मी मला स्वतःला टाइपकास्ट करेल इनटू जावा ट्रेनर. राइट. ओके. उसके बाद शाम को मेरा एक फुल स्टैक डेवलपमेंट का सेशन है, तो आई विल बी टाइपकास्टिंग माई सेल्फ इनटू व्हाट, फुल स्टैक डेवलपमेंट. उसके बाद थियरी ऑफ कंप्यूटेशन का एक सेशन है, सो आई विल बी टाइपकास्टिंग माई सेल्फ इनटू व्हाट, टीओसी ट्रेनर. सो मैं हा टीओसी ट्रेनर, मग तिथून मी घरी जाणार आहे. घरी पण टीओसी शिकवत बसलो तर मला आकलून देतील. म्हणजे ती ती ऍक्टिव्हिटी काय आहे, टेम्पररी की परमनंट? हा, मग मला या वॉइड पॉइंटरला सांगायचं आहे, मला मान्य आहे तू वॉइड पॉइंटर आहेस, पण आता माझ्यासाठी तू इंटिजरचा पॉइंटर बनून काम कर. आपण त्याला काय सांगणार आहे, मला मान्य आहे तू कुठला पॉइंटर आहे, हा, पण आत्ताच्या घडीला माझ्यासाठी कशाचं काम करतो, इंटिजर पॉइंट. हे जेव्हा असं आपण लिहितो, वी आर ऍक्च्युअली कन्वर्टिंग दॅट वॉइड पॉइंटर टू वर्क ॲज फॉर अ टाइम बिंग. फॉर अ टाइम बिंग, फक्त त्या इन्स्ट्रक्शन पुरता. राईट. ओके. आणि ह्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो व्हॉट, टाइपकास्ट. एखाद्या एंटिटीचा टाइप कास्ट करणे इन डिफरंट टाइप फॉर अ टाइम बिंग. राईट. ओके. सो हाऊ आय कॅन डू इट विथ द प्रोग्राम? सो चेक करा. आपण हे लिहून घेणार आहे, बट लेट मी शो यू लाईक हाऊ इट वर्क्स. सो ह्या वॉइड पॉइंटरला आपण म्हणणार आहे, बघा मी कुठं लिहितोय, हा व्हीपीटीआर कुठला पॉइंटर आहे, वॉइड पॉइंटर. मी त्याला म्हणणार आहे डिअर व्हीपीटीआर, रिक्वेस्ट आहे म्हणून, डिअर व्हीपीटीआर प्लीज बिहेव ॲज इंटिजर पॉइंटर फॉर मी. आता ही जर लाईन बघितली तुम्ही फक्त, इंटिजर स्टार व्हीपीटीआर, याचा अर्थ काय, ही लाईन वाचून दाखवायची आहे. व्हीपीटीआर इज अ व्हेरिएबल ऑफ टाइप इंटिजर पॉइंट. कळलंय का? टाइम बिंग साठी तो काय झाला आता, इंटिजर पॉइंटर. अँड देन आय एम इंटरेस्टेड इन व्हॅल्यू पॉइंटेड बाय यू. समजतंय का? ओके. मी ह्याला आधी कशात कन्वर्ट करून घेतलं, इंटिजर पॉइंटर मध्ये, आणि मग म्हणलं नाऊ आय एम इंटरेस्टेड इन व्हॅल्यू पॉइंटेड बाय यू. राईट. आता बघू कंपायलर काय म्हणतोय. हे तर एफ आणि सी एच त्याचे वॉर्निंग्स आहेत. राईट. झाली का ती व्हॅल्यू? ओके. आता चला, मला इथं आता कॅरेक्टरची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. मी ह्याची कमेंट काढतो. आता वॉइड पॉइंटर कोणाचा ऍड्रेस होल्ड करून चाललाय, कॅरेक्टरचा. व्हेरी ट्रू. प्रिंट एफ
एंड करेंगे व्हॅल्यू इज एंड काय करू %c. हा आता मी स्टार VPTR जर म्हटलं स्टार VPTR तर बघा इट गिव्स मी एरर. तो म्हणतो नॉट अलाउड टाईप, राईट. कारण वॉइड पॉइंटर जर यूज करायचा असेल तर त्याला सांगावं लागेल की त्यांनी कोणाचा पॉइंटर म्हणून काम केलं पाहिजे, राईट. ओके, सो प्लीज हेल्प. या VPTR ला बाजूला काढलं, बाजूला घेऊन सांगितलं की हळूच कानात. हा कानात म्हणजे असं नाही का. हा काय सांगितलं. हा डिअर प्लीज वर्क ॲज व्हॉट कॅरेक्टर पॉइंटर अँड आय एम इंटरेस्टेड इन व्हॅल्यू पॉइंटेड बाय यू. आणि मग आता तो बढिया मोस्ट फ्लेक्झिबल पॉइंटर. काही नको मला, इंटीजर नको, कॅरेक्टर नको, फ्लोट पॉइंटर नको, अरे पॉइंटर नको, स्ट्रक्चर पॉइंटर नको. एकच पॉइंटरनी सगळं काम करू शकतो. दॅट इज व्हॉट void pointer, but at the cost of additional concept of typecasting, right. Okay, very beautiful concept आहे हा. मला आता आय एम ऑन म्यूट मोड. चला मला या फ्लोटची व्हॅल्यू प्रिंट करून पाहिजे. %f आणि स्टार VPTR नाही का. मग आता ही एरर येणार आहे. मग त्याला काय करायचं, नाही बाजूला घ्यायचं आणि त्याच्या कानात सांगायचंय की यू शुड वर्क ॲज डिअर प्लीज वर्क ॲज फ्लोट पॉइंटर, राईट. ओके. हा आणि आय एम इंटरेस्टेड इन व्हॉट व्हॅल्यू पॉइंटेड बाय. हे खूप सिंपल आहे नाही का. लोक हे पाठ करतात स्टार फ्लोट स्टार VPTR. पाठ करून हे होणार नाही. हा स्टार मिस झाला किंवा हा स्टार मिस झाला की तुमचे स्टार संपलेच नाही का. सो दिस इज व्हॉट. ह्याला बाजूला घेतलंय, मग त्याच्या कानात हळूच सांगितलं सच काइंड ऑफ अनॉलॉजीज यू प्लीज यूज सो दॅट इट विल स्टे विथ यू फॉर लॉंगर टाइम. मग पाठ करावं लागणार नाही, राईट. अँड वन्स यू गेट इनफ यूज ऑफ दिस you will get a habitual to this concept, right. VPTR please behave as float pointer and I am interested in value pointed by you, right. Okay, and तब जाके ये अपने लिए काम करेगा as a what float pointer. किती अमेझिंग पॉइंटर. कोणाचे ऍड्रेस होल्ड करू शकतो आणि कोणाची व्हॅल्यू प्रिंट करू शकतो, राईट. ओके, सो दिस वॉइड पॉइंटर यू विल ऑलवेज फाइंड इन द कॉन्सेप्ट ऑफ मॅलॉक आणि कॅलॉकनी. ज्यावेळेस तुम्ही लिंक लिस्ट डेव्हलप करताल किंवा डिझाईन करताल तर त्यावेळेस यू आर एव्हरी टाइम युझिंग व्हॉट वॉइड पॉइंटर्स, राईट. ओके, सो वॉइड पॉइंटर साठी लिहा थोडा. चलो, it's a flexible pointer. It's a flexible pointer which is capable of holding. It's a flexible pointer which is capable of holding address of. It's a flexible pointer which is capable of holding address of any type, any data type. असं लिहा, any data type. Any data type. Next statement on next line. But while using void pointers, we must typecast it to appropriate type. We must typecast it to appropriate type. मस्ट आहे म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला तो यूज करता येणार नाही, राईट. ओके, एक्झाम्पल कसं लिहिता येईल. चलो एक एक्झाम्पल लिखता है. टाइपकास्टिंग कॉन्सेप्ट कळलं. ओके, सो इट्स अ व्हेरी नाइस वन. इन एव्हरी प्रोग्रामिंग लँग्वेज यू गेट दिस कॉन्सेप्ट. हा परमनंट ट्रान्सफर नसतो, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतात जब तक वो वेरिएबल जिंदा है तब तक वो क्या बन के रहेगा, इंटीजर. तुम्ही टाइपकास्टिंगनी त्याला थोड्या वेळासाठी काय करू शकतात, चेंज करू शकतात, राईट. ओके, बट यू कॅनॉट चेंज इट व्हॉट परमनंटली, राइट. सो अभी लेट्स गो विथ इंटीजर a इज इक्वल टू 33. ऐसे करते हैं
and void pointer, void star VPTR. हाँ, मग VPTR इज इक्वल टू कैसे लिखेंगे, एड्रेस ऑफ ए एंड देन printf वैल्यू इज, कैसे करेंगे, %d, हाँ एंड अभी VPTR मग त्याला सांगितलं बिहेव ॲज इंटिजर पॉइंटर अँड आय एम इंटरेस्टेड इन व्हॅल्यू पॉइंटेड बाय. उर्दू सारखं लिहिलंय पण मला अंडरस्टँडिंग असंच होणार आहे. इकडून गेलं तर तुम्हाला ते अंडरस्टँडिंग कदाचित डिफिकल्ट आहे, राईट. सो डिअर VPTR प्लीज बिहेव ॲज integer pointer and then I'm interested in value pointed by you, right, and then it goes with printing of this value, right. Okay, so हा जो concept आहे तो that is known as what, typecast. Typecast. सिंपल. ओके, अजून एक मोर अबाउट पॉइंटर मध्ये डबल पॉइंटर्स आपण घेतलेले नाहीये. सो प्लीज मेन्शन डबल अँड ट्रिपल पॉइंटर्स. डबल अँड ट्रिपल पॉइंटर्स. वी नो दिस नहीं क्या, PTR इज इक्वल टू, कैन यू प्लीज हेल्प, 100, इसका ऍड्रेस इज 200, राईट. ओके, ह्यापर्यंत आपल्याला आपण इथपर्यंतच पॉइंटर्स वी हॅव डिस्कस टिल दिस पॉइंट, राईट. ओके, इफ आय गो विथ वन मोर एंटिटी एज इंटिजर स्टार स्टार and I'll say, let us say s as a pointer value म्हणून आपल्याला तो डिक्लेअर करायचा आहे. ओके, DPTR असं आपण घेऊ, डबल पॉइंटर म्हणून, राईट. ओके, सो रीडिंग कैसे होगा, DPTR इज अ वेरिएबल ऑफ इंटिजर पॉइंटर टू पॉइंटर. रीडिंग वेगळा आहे त्याचा. DPTR इज अ ह्याचं कसं आहे, PTR इज अ वेरिएबल ऑफ टाइप इंटिजर पॉइंटर केपेबल ऑफ होल्डिंग एड्रेस ऑफ इंटीजर वेरिएबल, राइट. ये इंटीजर का पॉइंटर है केपेबल ऑफ होल्डिंग एड्रेस ऑफ इंटीजर वेरिएबल, राइट. ओके, आता बघा, DPTR इज अ वेरिएबल ऑफ टाइप इंटीजर पॉइंटर टू पॉइंटर केपेबल ऑफ होल्डिंग. आता हा स्टार म्हणजे हा स्टार आहे, राइट. हा, सो हा एक स्टार असताना दिस इज केपेबल ऑफ होल्डिंग ऍड्रेस ऑफ व्हॉट, इंटीजर. आता हा स्टार म्हणजे हा स्टार आहे. आता उरलं काय हे, so it is capable of holding the address of another integer pointer into it. So DPTR is a variable of type integer pointer to pointer. It is capable of holding address of another integer pointer into it, right. मग आपण ह्याला लिहिणार आहे DPTR is equal to address of PTR. काय असेल याच्यात, हा DPTR मध्ये प्लीज हेल्प. हा, ही व्हॅल्यू, हा ऍड्रेस, दुसरं काहीच नाही, दोनच गोष्टी आहे, व्हॅल्यू आणि ही ऍड्रेस. हा, मग DPTR च्या आत हा 200 ही याची व्हॅल्यू झाली आणि याचा पण काहीतरी ऍड्रेस असेल. डू यू अग्री ऑन दिस. ओके, हा, मला आता 5 प्रिंट करायचे. मल्टीपल वेज से मुझे 5 प्रिंट करना है. सबसे सिंपलेस्ट वे %d,
सबसे सिंपलेस्ट, राइट. ओके. दूसरा %d, मी जर लिहिलं पीटीआर जब भी वेरिएबल का नाम यूज करते हैं तो बॉक्स के अंदर देखते हैं, राइट. पीटीआर म्हणजे काय? 100, व्हॅल्यू पॉइंटेड बाय पीटीआर 5. क्लिअरन्स? ओके. आता %d, मी लिहिलं डीपीटीआर, डीपीटीआर 200, व्हॅल्यू ऍट 200, व्हॅल्यू ऍट 200, 100, व्हॅल्यू ऍट 100, हा झाला डबल पॉइंटर, राईट. असेच मी ट्रिपल पॉइंटर पण करू शकतो. कसं? प्लीज सी. इंटीजर स्टार 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 टीपीटीआर. TPTR is a variable of type integer pointer to pointer to pointer. यांना बाजूला केला. It is capable of holding address of another integer pointer to pointer variable. म्हणजे इंटीजर का डबल पॉइंटर का ये एड्रेस होल्ड करेगा. सो कैसे रखेंगे? TPTR is equal to address of DPTR. Very perfect, right? So TPTR च्या बॉक्स मध्ये काय लिहू? परफेक्ट. एंड ये होगा इसका वैल्यू एंड इसका भी कोई ना कोई एड्रेस होगा, राइट. ओके. सो मैक्सिमम यू may use up to what? Double pointer, but there are some certain applications where you need such kind of indirection also, जहाँ पे आप ट्रिपल पॉइंटर को भी यूज कर पाओगे, राइट. मग ह्याच्यातून मला 5 पर्यंत पोहोचायचं असेल तर %d, राइट. ओके. सो टीपीटीआर मतलब 300, उसका वैल्यू 200, उसका वैल्यू 100 आणि उसका वैल्यू, हा झाला ट्रिपल पॉइंटर, राइट. फक्त एकच बेसिक्स आहे पॉइंटर मध्ये, एक तर व्हॅल्यू आणि ऍड्रेस हे कळलं पाहिजे. आणि ज्यावेळेस व्हेरिएबलचं नाव घेतलं की त्या कशात बघायचंय? बॉक्स मध्ये. सर मी कुठं बघू? काहीच कन्फ्युजन नाही. मी तुला एकाच ठिकाणी बघायला लावलंय. व्हेरिएबलचं नाव घेतलं की हा बस विषय संपला, राइट. ओके. सो टीपीटीआर 300, स्टार टीपीटीआर 300, राइट. स्टार डीपीटीआर, राइट. आणि मग असं पोचायचं, राइट. ओके. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. चेक करून बघू खरंच वर्क होतंय का, आणि देन विल गो ऑन रायटिंग दिस. चलो, and we'll go with this one. Integer star PTR, then I'll go with integer star star DPTR आणि अजून एक integer TPTR, right? Okay. So मजबूत स्टार स्टारचे प्रोग्राम भारी दिसायला, राइट. ओके. चलो. हाँ, PTR इज इक्वल टू क्या? ऍड्रेस ऑफ ए. परफेक्ट. पीटीआरचा ऍड्रेस कुठं होल्ड करू शकतो का? येस. तुमच्याकडे काय फॅसिलिटी आहे? डबल पॉइंटर. डीपीटीआर इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ पीटीआर, राइट. ओके. मग डबल पॉइंटरचा पण ऍड्रेस होल्ड करू शकतो का? येस. म्हणजे रिचीने सांगितलं तुला जे करायचं ते तू करू शकतो, फक्त तुला ते करता आलं पाहिजे, नाही का? सो टीपीटीआर and is equal to what? Address of DPTR, right? Okay. And then value is, so value इसका प्रिंट करते जाएंगे different ways से. %d, right? The first simplest way is what? A. काय व्हॅल्यू होती याची? हा, that is fine, right? Okay, we'll try to put it according to our example. हा, आणि हा printf आपल्याला आता राइट. हाँ, चलो. अभी अलग अलग वे से मुझे 5 का वैल्यू प्रिंट करना है. सो द फर्स्ट वे इज ए. सेकंड इज मी पीटीआर मध्ये जाणार आहे. हा, तिथं मला याचा ऍड्रेस मिळेल आणि त्याची व्हॅल्यू, राइट. ओके. नंतर मी डीपीटीआर मध्ये जाईल, राइट. ओके. तिथं मला पीटीआरचा ऍड्रेस मिळेल आणि मग त्या ऍड्रेसवरची व्हॅल्यू, आणि मग टीपीटीआर मध्ये जाणार आपण,
राईट. अँड देन आय हॅव डीपीटीआर ची व्हॅल्यू मिळाली, नंतर पीटीआर चे, आणि नंतर मग ए चे. ऑल ऑफ देम आर पेंटिंग व्हॉट. यस. सोपं आहे की खूप डिफिकल्ट? ओके. सो इफ यू गो विथ द डायग्राम्स, राईट, नाही तर फक्त असं जर बघितलं तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट, राईट. ओके. सो प्लीज मेन्शन अँड देन विल स्टॉप. चलो, डन विथ कुठला? सो असे तुम्ही पॉइंटरची लेवल किती पण करू शकता, म्हणजे देर इज नो लिमिट, नाही का? पण रिअल लाईफ ऍप्लिकेशन में यू नेवर गो बियॉन्ड व्हॉट? ट्रिपल पॉइंटर्स. नेवर गो बियॉन्ड इट. तुम्ही ज्या वेळेस अरेज ऑफ अरेज हँडल करता, म्हणजे 3 डायमेन्शनल अरेज, तो यू कॅन गो ऑन हँडलिंग विथ द हेल्प ऑफ व्हॉट? ट्रिपल पॉइंट. त्याच्या पलीकडे अरेज हँडलिंगचे ऍप्लिकेशन तुम्हाला कॉलेज लेवलला नाही. देन रिसर्च ओरिएंटेड ऍप्लिकेशंस में यू मे नीड अरे अप टू द 6 or 7 levels, राइट? चलो, पैकअप फॉर टुडे.